हॅलो शुभ दुपार. तर तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये. तर आज मस्तपैकी निघालो होतो नाशिकला. तर घरी निघताना काही वेळ भेटला नाही. तर सगळी फॅमिली होती. दादा, आई, अरुणाताई, संध्याताई, सुवर्णाताई आणि जयाताई काही आलेल्या नव्हत्या, कारण की त्यांना आहे ना थोडंसं लाडूचं काम होतं, त्यामुळे त्या दोघी पण काही आलेल्या नव्हत्या. आणि इकडे शिव आणि आरुष जो मस्त आहे ना झोपलेले होते, कारण की त्यांचे एक्झाम चालू आहे ना, तर सकाळी स्कूलसाठी लवकर उठावं लागतं. तर आता आम्ही नाशिकला कुठे चाललो होतो, तर नाशिकला साखरपुड्यासाठी चाललेलो होतो. तर आमचे भाऊबंद आंबेकरच आहे तर ते नाशिकला राहायला, तर त्यांचा साखरपुडा होता. तर माझ्या चुलत ननंदबाईच लागतात त्या. तर आमचं एकच घर आहे आणि आंबेकरांचे आमचे म्हणजे थोडेच भाऊबंद आहे आम्ही. तर त्यांचा साखरपुडा होता, तर आम्ही सगळे निघालो होतो आता साखरपुड्यासाठी. आम्ही आलोय आता सगळे, पण पावसाचं वातावरण आहे. अंशू चाली कडनं, अंशू गेली तिकडनं. चला, छान असा इकडे हॉल होता, पण पावसामुळे कार्यक्रम हा मध्येच होता. तर इकडे सगळेजण आलेले होते. आज आम्ही सगळे पण आलोय मस्त कार्यक्रमाला. तर ह्या पण माझ्या ननंदबाईचे ताई ना. आम्ही बाहेर आलोय, आम्हाला भूक लागली आणि 7 वाजले, अजून कार्यक्रम सुरू झालेला नाही आहे. साखरपुड्याचा कार्यक्रम आहे ना, तर उशीर तर होणार आहे. तर चला आता, हा ना उपवास आहे, तर आम्ही दुकान बघत चाललोय. मिस्टरांनी मगाशी मुलांना आणले होते कुरकुरे, तर आता आम्ही पण बघतो काहीतरी खायला. दूध दूध नाही भेटणार, भेटत आहे आपल्याला. सगळे काय खाताय दाखव. सगळे काय खाताय? खूप भूक लागली. अंशूचा खाऊ सगळे खाताय. दैवी गायत्री छंदः काटा सोडून द्या प्राणायामे वस्त्राणी देयाणी. काकांच्या हातात हात लावा. काका बसल्या नवरदेव हातात द्या. मावशी हाताला हात तिकडे बघा दोघांनी. ओम वादा प्रविदा गालोदया मोदया. तर नवरदेवाला मस्त सोन्याची चेन देण्यात आलेली होती. आणि इकडे तुम्हाला जे पूजेला बसलेले दिसते ते मिस्टरांचे चुलत काकू आहेत. तर माझे सासू सासरेच लागतात. तर ते पूजेला बसले होते, म्हणजे नवरीचे सख्खे चुलती आहेत. इकडे नवरीचा लुकही खूप सुंदर होता. मस्त साडी होती. तर अगोदरची ही साडी छान होती, पण नेमके आम्ही बाहेर गेल्यामुळं ते शूट काय मी घेतलेलं नाही आहे. तर इकडं नवरीची साडी छान होती, सगळ्यांनाच आवडली होती. कलर पण काहीतरी वेगळा होता. तर इकडे ये ना आता पूजेसाठी प्रजादेवा एकादशत्रयी अनुचिंता करा. प्रजादेवा एकादशत्रय श्रीघोषाः सुरादसाः बृहस्पति पुरोहिता देवस्य सवितोः सवे देवा देवै. साखरेला बोलायला इकडे पेढे आणा इकडे. प्रतिगृह्यतां प्रतिगृह्णामि. तर ह्या पण माझ्या ननंदबाईच आहे, म्हणजे जी नवरी आहे ना त्यांची मोठी बहीण आहे ह्या. तर त्या तिघीजणी आहेत. एक त्यांच्यापेक्षा छोटी आहे, आता 2 नंबरच्या मुलीचं लग्न होतं आणि ही मोठ्या ताई होत्या. तर साखरपुड्याचा कार्यक्रम हा 7 वाजताचा होता, 4 वाजताचा नाही. तर सिन्नरला 4चा असतो. तर इकडे ना नवरदेव लांबचा असल्यामुळे नगरचा होता, तर येण्यास उशीर होणार होता त्यांना, त्यामुळे मग 7चा कार्यक्रम ठेवलेला होता. आणि इकडे पूजाविधी होतच आलेला होता.
इकडे ज्या हळदी कुंकू लावताय ना सगळ्या बायकांना, तर त्याही माझ्या सासूबाईच आहे, त्याही राहायला नाशिकलाच आहे. तर इकडे ना आत्ताही त्यांचे मोठे जावई बसलेले होते. तर प्रत्येक माणसाला बोलवून वर स्टेजवर बसवून त्यांना गंध वगैरे लावून त्यांच्या उपरनं टाकत होते, टोपी आणि उपरनं. तर अशी काही पद्धत होती तिकडे. तर सगळ्यांना, हे नवरीचे वडील आहे तर त्यांनाही ड्रेस वगैरे दिला आणि मिस्टरांनाही बोलवलं होतं, आंबेकर फॅमिलीला सगळ्यांना बोलवलं होतं. नवरदेवाच्या माणसांवर उपरणे वगैरे टाकायचे होते ना, तर त्यासाठी. तर मिस्टरही वरती गेलेले होते आणि जे कोटवाले, त्यांच्या शेजारी जे व्हाईट ड्रेसवाले जे तुम्हाला दिसत आहे, तर तेही मिस्टरांचे चुलत भाऊ आहे. तर कोटवाले आहे ते त्यांच्यापेक्षा लहान आहे आणि जे शर्टिन वगैरे केलेले, थोडंसं व्हाईट ड्रेस घातलेला आहे ना शर्ट, तर ते मिस्टरांपेक्षा मोठे आहे. तर आमची आंबेकर फॅमिली थोडी छोटीच आहे, एवढी काही मोठी नाही आहे. तर 5च घरं आहे आमच्या आंबेकरांचे. तर कोणी नोकरीनिमित्त बाहेर राहतं, कोणी सिन्नरला राहतं. त्यामुळे मग आमचं काही एवढं कार्यक्रमांमध्ये येणं जाणं होत नाही, कारण की एवढ्या लांब येणं काही शक्य नसतं. तर साखरपुड्याच्या कार्यक्रमाला आम्ही सगळेच आलेलो होतो आणि दादांनाही त्या उपरणं वगैरे देऊन टाकायला लावलेलं होतं. ते जे पाहुणे होते आलेले त्यांच्यावर, आणि दादांवरही त्या पाहुण्यांनी टाकलेलं होतं उपरणं वगैरे. तर इकडे नवरी चेंज करून आलेली होती, मस्त असा वन पीस घातलेला होता आणि नवरीचा छान असा डान्स होता. तर नवरदेव पुढेच उभे होते. तर छान असा डान्स केलेला होता नवरीने. थोडंसं ब्लर येतं आहे, कारण की फोकस आहे ना कॅमेऱ्यावर आलेले होते, म्हणून थोडंसं ब्लर दिसतं आहे. तर खूप सुंदर डान्स केला, सगळेजण मस्त डान्स बघत होते. तर गाणं काही टाकलेलं नाही आहे, कारण की कॉपीराईट आला असता, त्यामुळे मग म्यूट करूनच दाखवते तुमच्या सगळ्यांना.
अशी रिंग सेरेमनी झाली. त्यानंतर आम्ही सगळे जेवण करायला बसलो. आई, मुलं, संध्याताई, अरुणाताई आणि जेवायला पण छान होतं. तर आत्ता आम्ही निघालो होतो घरी. तर घरी जायला पण 11 11:30 झालेले होते आम्हाला आणि दुसऱ्या दिवशी लगेच परत सकाळी निघायचं होतं आम्हाला, कारण की उद्या सकाळी हळद आणि सकाळचंच 12 वाजताचं लग्न होतं. तर आम्ही हळदीला काही येणार नव्हतो लवकर, तर डायरेक्टली लग्नाला येणार होतो, कारण की हळदीला यायचं म्हटल्यावर खूप लवकर निघावं लागलं असतं. त्यामुळे तर इकडे आहे ना मी कपडे धुवत होते आणि जयाताई ना इकडे मस्त पोहे करताय, कारण की जायचं आहे ना सगळ्यांना नाशिकला, तर नाश्ता करून जाणार आहे. मला वाटलं दादा थांबतील. दादा कुठं? दादा नाशिकला थांबतील असं वाटलं. अंशुले भारी बसली, तिला यायचं नव्हतं, कशी काय आली? तिला सांगितलं होतं हा? मी आल्यावर कशी काय घरी थांबल ती. तिला यायचं नव्हतं, मी तिचं आवरीत होते तर तिला जा संध्या तुला अरुणा तुला नेलो नाही. जया तू नव्हती, अरुणातून संध्या तू होती ना काल. काय नाही, यांनी मला फोन नाही केला, यांनी मला मुद्दाम घरी ठेवलं. अगं तुला तुला लाडू बांधायचे होते ना, त्याच्यामुळं लाडू नाही, तुला नोटा गोळा करायचा. असं विचार यांनी मला कॉल केला का. यांनी मला घेतलं नाही अगं काल गाडीमध्ये. म्हणून आज आळशी येणार नव्हती का ग? म्हणे जागा नाही तुला, म्हणे तू घरीच थांब म्हणे, असं बोलले. तर आत्ता आम्ही निघालो होतो नाशिकला. तर 2 दिवसापासून कंटिन्यू नाशिकचंच रुटीन चालू आहे, तर येण्या जाण्यामध्येच वेळ जातो आहे. तर निघालो होतो आता आम्ही सगळे, पण आज संध्याताई आणि जयाताई नव्हत्या, आज सुवर्णाताई आणि अरुणाताई होत्या. तर सगळेजण मस्त, आता पावसाचं वातावरण होतं बाहेर. तर सिन्नरला पाऊस होता, पण नाशिकला थोडंसं उघडलेलं होतं. नाशिकला काही एवढा पाऊस नव्हता, पण सिन्नरला आज दिवसभर मात्र भुरभुर चालू होती. आम्ही आता लग्नाच्या हॉलमध्ये पोहोचलेलो होतो. तर बॅकवेट हॉल होता, खूप छान होता. कालच्याच हॉल शेजारी होता. आणि आजचा अंशूचा लुक तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर खूप छान दिसत होती आपली अंशू. तर इकडे सगळी लग्नाची तयारी झालेली होती. तर डेकोरेशन पण छान केलेलं होतं, मस्त डेकोरेशन केलेलं होतं. तर हळदीचा कार्यक्रम हा सकाळीच झालेला होता. आणि इकडे सुवर्णाताई आणि अंशूची, अंशूने काही सुवर्णा आत्तूचा हात सोडलेला नव्हता. तर मस्त बोलत होती, पण बाहेर DJ चालू असल्यामुळे. काय खायचंय? खा, चल खा, घे खाऊन. तुला काय खायचंय? हां, फिनिश करायचं. मिस्टर पण बसते इकडे, तू बसताय, ताई, आम्ही सगळे बसतोय जेवण करायला. तर ह्या ताई आम्हाला भेटल्या होत्या लग्नामध्येच. तर खूप छान स्वभाव आहे त्यांचा आणि त्या नाशिकलाच राहिला आहे. तर छान वाटलं त्यांना भेटून. गिरिजात्मकं सुवरदं विघ्नेश्वरं ओधरं ग्रामाञ्जनसंस्थितो गणपति तुर्यात् सदा मङ्गलं वधूर्ये शुभं सावधान गंगा. तर इकडे नवरीची आई, नवरीच्या चुलत्या, मावशा, त्या सगळ्या तुळशी वृंदावनाला पाणी घालत होत्या. तर आई पण उभ्या होत्या, कारण की आई नवरीची चुलतीच लागते ना, नात्या नाही, तर मग त्याही उभ्या होत्या.
सर्वजण गप्पा मारत बसलेले. अंशू माझं नको लग्न लावू, माझं झालं पाहिजे लग्न मामांसोबत. अंशू तांदूळ फेकती माझ्यावर. 50वी अॅनिव्हर्सरी करून तुमची दोघांची नाही ना अगं काय 25-26 झाली अर्चना, अजून 25 जायचे, अजून लय मोठं होईल. हा मग तेव्हा करू आपण. हा करू, तू करू ना काढू आपण घरापासून दाजींची. नको नको आपल्या घरून नको नको एवढं नाही, एवढं नाही करायचं. होय, पण दाजी सिन्नरमध्ये जेव्हा पुढं आहे ना, लग्नाचं एक रेकॉर्ड झालंय, दुसरं तुमचं पुढे सारखंच रेकॉर्ड करू आपण तुमचं लग्न. नको नको एवढं नाही आम्हाला करायचं. नको नको गोष्ट पहिल्यांदा होती ना. आशू बाई काय करते तू आता? काय शिवदादावर तांदूळ फेकते का? सर्वजण गप्पा मारत बसले. काकांची वाट बघतोय आम्ही. आमचे काका जेवण करताय. बहिणीकडे जायचंय आम्हाला, इथे राहिलाय जवळपास, तिकडे जाणार आहे आम्ही. चला निघायचंय आता. तर आता आम्ही निघालो होतो माझ्या चुलत ननंदबाईंच्या घरी. तर आम्ही पहिल्यांदाच चाललो होतो त्यांच्या घरी, जवळच होतं नाशिकमध्ये. तर आलेलो होतो आता आम्ही त्यांच्या घरी. तर छान असं घर होतं. तरी ह्या मिस्टरांच्या चुलते आहेत, त्याही पाणी वगैरे देत होत्या. आणि इकडं गॅलरी वगैरे आहे आणि त्यांचा बेडरूम आहे. त्या सगळं घर दाखवत होतं आम्हाला. तर छान असं घर होतं त्यांचं, बेडरूम वगैरे सगळ्या सोयी होत्या. आणि नाशिकमध्येच त्यांचा फ्लॅट होता. त्यांना सगळ्यांना चहा वगैरे देत होत्या आता इकडे. आणि आम्ही किचन रूममध्येच बसलेलो होतो. तर मी त्यांच्या निघायच्या वेळेस त्यांच्या सासूबाईंच्या पाया वगैरे पडली. तर छकुलीताईंच्याही पाया पडली. पण तेव्हा काही व्हिडिओ शूट केला नाही, म्हणून तुम्हाला काही व्हिडिओमध्ये दिसलेलं नाही आहे ते. निघण्याच्या वेळेस आहे ना त्यांनी हळदी कुंकू वगैरे लावलं. आणि त्यानंतर मग आम्ही निघालो. तर आहे ना तुम्ही खूप ताईंनी मला ही साडी काय प्राईज आहे हिची विचारली होती. तर हिची 2500 रुपये प्राईज आहे. आणि ही मी ओझरवरून घेतलेली आहे. तर छान दिसते ना. तर कशी दिसते ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि इकडे आत्ता आहे ना सुवर्णाताई आणि त्या छकुलीताईंच्या सासूबाई दोघीही बोलत होत्या. तर चला आता आम्ही निघतोय. तर आता निघाल्यानंतर आम्ही एका दुकानामध्ये थांबलो होतो आईस्क्रीम घेण्यासाठी. पण सगळ्यांनी मँगो लस्सीच घेतली. तर छान होती मँगो लस्सी. रस्त्यामध्येच एक स्वीटचं दुकान होतं, तर तिथे थांबलेलो होतो आम्ही. आणि त्याच्या पुढेच आहे ना स्कूल वगैरे पण होतं. तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. नवीन असल्यास सबस्क्राईब करा. उद्या पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ असं. तोपर्यंत बाय बाय.